हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, या पार्टमध्ये आपण फेज इन SHM अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या पार्टमध्ये आपण पाहिलं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. त्याच्या आपण मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू पण काढल्या होत्या. आता आपण पुढचा पॉईंट अभ्यासणार आहोत, दॅट इज द फेज इन SHM. फेज इन SHM मीन्स हिअर दॅट इज द स्टेट ऑफ ऑसिलेशन. फेज म्हणजे काय, तर पार्टिकलची पोझिशन सांगणे किंवा पार्टिकल ऑसिलेशनची स्टेट सांगणे. ऑसिलेशनची स्टेट सांगणे म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. कन्सिडर दॅट हिअर दॅट द पार्टिकल परफॉर्मिंग suppose that here that the O point is here that is the mean position of the particle. O point हा पार्टिकलची मीन पोझिशन आहे. आता पार्टिकल जेव्हा SHM परफॉर्म करतो म्हणजेच तो टू अँड फ्रो मूव्ह होतो. इथे फेज सांगणे म्हणजे ऑसिलेशनची पार्टिकलची स्टेट सांगणे होय. म्हणजेच पार्टिकल कुठल्या पोझिशनला आहे. सपोज दॅट हिअर इफ पार्टिकल इज ॲट पॉईंट P. पार्टिकल जर P पॉईंटला आहे तर तो कोणत्या स्टेटमध्ये आहे, ऑसिलेशनच्या कोणत्या स्टेटमध्ये आहे हे सांगणे म्हणजे फेज सांगणे होय. आणि ऑसिलेशनच्या स्टेट सांगण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी इथे विचारात घ्याव्या लागतील, तेव्हा आपण त्या पार्टिकलची ऑसिलेशनची स्टेट सांगू शकतो. पहिली गोष्ट आहे पार्टिकल कुठल्या पोझिशनला आहे. कुठल्या पोझिशनला आहे म्हणजेच त्याचं डिस्प्लेसमेंट, मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजेच त्या पार्टिकलची पोझिशन कोणती आहे आणि तो किती डिस्प्लेसमेंटला आहे हे सांगणं म्हणजे त्याची पोझिशन सांगणं. सेकंड पॉईंट म्हणजे डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, म्हणजेच व्हेलॉसिटीची डायरेक्शन. आता आपल्याला फक्त पार्टिकलची पोझिशन माहिती असून उपयोगाचं नाही, तर आपल्याला दुसरी गोष्ट कोणती माहिती असली पाहिजे, तर त्या पार्टिकलचे व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणती आहे. म्हणजेच पार्टिकल मीन पोझिशनकडे जातो आहे की एक्स्ट्रीम पोझिशनकडे जातो आहे. आता A आणि B पॉईंट काय आहे, त्याचे एक्स्ट्रीम पोझिशन आहेत. आणि म्हणून हिअर दॅट B पॉईंट इज ऑल्सो ए एक्स्ट्रीम पोझिशन अँड हिअर दॅट द O पॉईंट इज ए मीन पोझिशन. मग आता समजा आपल्याला जर त्याचं डिस्प्लेसमेंट माहिती झालं, समजा हे डिस्प्लेसमेंट आहे 2 सेंटीमीटर फ्रॉम इट्स मीन पोझिशन. 2 सेंटीमीटरपासून त्याचं डिस्प्लेसमेंट माहिती आहे, पण व्हेलॉसिटीची डायरेक्शन मीन पोझिशनकडे आहे की एक्स्ट्रीम पोझिशनकडे आहे हे आपल्याला फक्त डिस्प्लेसमेंटवरून सांगता येत नाही. आणि म्हणून त्या पार्टिकलची व्हेलॉसिटीची डायरेक्शन माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच तो पॉझिटिव्हकडे आहे की निगेटिव्हकडे आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन माहिती असणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट स्टेट ऑफ ऑसिलेशनसाठी दॅट इज द ऑसिलेशन नंबर. ऑसिलेशन नंबर म्हणजेच पार्टिकल किती नंबरचे ऑसिलेशन परफॉर्म करतो आहे हे माहिती असणंसुद्धा आवश्यक आहे. त्यावरून आपण स्टेट ऑफ ऑसिलेशन डिसाईड करू शकतो. आणि म्हणून स्टेट ऑफ ऑसिलेशन सांगण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे जेव्हा पार्टिकल SHM परफॉर्म करतो. त्या 3 गोष्टी कोणत्या, तर त्या पार्टिकलची पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट. सेकंड म्हणजे व्हेलॉसिटी डायरेक्शन, म्हणजेच तो पार्टिकल पॉझिटिव्हकडे म्हणजेच मीन पोझिशनकडे का एक्स्ट्रीम पोझिशनकडे आहे हे सांगणं म्हणजेच व्हेलॉसिटीची डायरेक्शन सांगणं होय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऑसिलेशन नंबर, म्हणजेच तो पार्टिकल किती नंबरचे ऑसिलेशन परफॉर्म करतो आहे. ऑसिलेशन नंबर जर माहीत नसेल तर आपण स्टेट ऑफ ऑसिलेशन सांगू शकत नाही.
व्हेलॉसिटीची डायरेक्शन जर माहीत नसेल, म्हणजेच पार्टिकलच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन मीन पोझिशनकडे की एक्स्ट्रीम पोझिशनकडे आहे, हे जर आपल्याला माहीत नसेल तरी देखील आपण स्टेट ऑफ ऑसिलेशन सांगू शकत नाही. किंवा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती नसेल तर आपण स्टेट ऑफ ऑसिलेशन एक्सप्लेन करू शकत नाही. आणि म्हणून स्टेट ऑफ ऑसिलेशन माहिती होण्यासाठी, म्हणजेच त्या पार्टिकलची फेज आपल्याला माहिती होण्यासाठी ह्या 3 गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजेच त्या पार्टिकलची पोझिशन, त्या पार्टिकलची व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या पार्टिकलचा ऑसिलेशन नंबर माहिती असणं आवश्यक आहे. अँड देअरफॉर हिअर that there are the 3 necessary thing to know the state of oscillation, and from that state of oscillation we can find out that the phase of a particle in SHM. आणि म्हणून ह्या 3 गोष्टी जर माहिती असल्या तर आपण त्या पार्टिकलची SHM मधली फेज काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. आणि म्हणून फेज एक्सप्लेन करण्यासाठी ह्या 3 गोष्टी ज्या फॉर्म्युल्यामध्ये आहेत तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. दॅट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM. हिअर दॅट फॉर्म्युला इज x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. या फॉर्म्युल्यामध्ये ओमेगा टी प्लस फाय दॅट इज ए फेज. ओमेगा टी प्लस फाय काय आहे, फेज आहे. फेज आहे किंवा यालाच म्हणतात फेज अँगल आहे. दॅट इज ए फेज अँगल ऑर फेज. फेजलाच फेज अँगल असंही म्हणतात. आणि म्हणून जर आपल्याला ओमेगा टी प्लस फाय आपल्याला माहीत असेल तर आपण त्या पार्टिकलची स्टेट ऑफ ऑसिलेशन सांगू शकतो. म्हणजेच फेज किंवा फेज अँगल जर माहिती असेल तर आपण त्या पार्टिकलची स्टेट ऑफ ऑसिलेशन सांगू शकतो. आणि म्हणून यासाठी आपण आता पार्टिकलची फेज किंवा फेज अँगल लक्षात घेणार आहोत. यासाठी आपण ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू थिटा आपण मानून घेणार. ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू थिटा. दॅट इज व्हॉट, दॅट इज द फेज अँगल. हा फेज अँगल आपण ओमेगा टी प्लस फाय काय घेतला, थिटा. आपण याआधी डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशनच्या केस अभ्यासल्या होत्या. यामध्ये डिस्प्लेसमेंटमध्ये आपण मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढल्या होत्या. त्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूवरून आपण फायची व्हॅल्यू 0 किंवा फायची व्हॅल्यू पाय घेऊन तो मीन पोझिशनला आहे की एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट मिनिमम आहे की मॅक्झिमम आहे हे काढलं होतं. आता इथे आपण यावरूनच आपण या फेज अँगलवरूनच पार्टिकलची स्टेट ऑफ ऑसिलेशन काढणार आहोत. स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजेच आपण त्याची 3 गोष्टी आपण इथे कन्सिडर करणार. नेसेसरी थिंग विच इज दॅट इज द पोझिशन ऑर डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल. सेकंड इज व्हेलॉसिटी डायरेक्शन ऑर डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा ऑसिलेशन नंबर, पार्टिकलचा ऑसिलेशन नंबर. ह्या 3 गोष्टी आपण इथे विचारात घेणार आहोत. यासाठी आपण हा फेज अँगल कन्सिडर करणार. दॅट इज ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू थिटा. आता हे समजून घेण्यासाठी आपण इथे ही वरची फिगर पुन्हा एकदा कन्सिडर करणार. दॅट द पार्टिकल परफॉर्म SHM, that is particle move to and fro about its mean position. Here that is the mean position and A and B point are the extreme position. आता पार्टिकल जेव्हा मीन पोझिशनपासून डिस्प्लेस होईल then that move toward, here B point we are considering that is the positive extreme position. B point आपण काय कन्सिडर करणार, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि A पॉईंट काय करणार आपण, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजेच पार्टिकल मूव फ्रॉम O to B and again B to O and then that particle move from O to A and A to O. म्हणजेच पार्टिकल ह्याप्रमाणे टू अँड फ्रो मीन पोझिशन भोवती काय होईल, ऑसिलेट होईल. आणि म्हणून O to B आणि O to A हे काय झालं, त्याचं ॲम्प्लिट्यूड झालं. दॅट इज इट्स ॲम्प्लिट्यूड. सपोज दॅट ॲम्प्लिट्यूड इज that is the A. That amplitude is what, A.
दॅट मीन्स दॅट इज द मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. हे त्याचं आपण मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इथे कन्सिडर करणार. अँड देअरफॉर हिअर दॅट द पार्टिकल सपोज दॅट ऑसिलेट अबाउट इट्स मीन पोझिशन अँड बी पॉईंट इज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम अँड ए पॉईंट इज निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. हे आपण इथे एक व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये स्प्रिंग मास ऑसिलेटरचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. वन एंड ऑफ द स्प्रिंग इज टाईड टू ए ब्लॉक अँड अदर एंड ऑफ स्प्रिंग इज टाईड टू rigid support and that the spring moves to and fro about its mean position. आता आपण इथे कन्सिडर करणार हिअर ॲट द मीन पोझिशन पार्टिकल इज ॲट रेस्ट अँड देअरफॉर हिअर दॅट द अँगल फाय दॅट इज हिअर ॲट मीन पोझिशन दॅट इज 0. इथे आपण 0 कन्सिडर करणार त्याच्या मीन पोझिशनला. मीन पोझिशन म्हणजेच त्याची इक्विलिब्रियम पोझिशन आहे. इक्विलिब्रियम पोझिशनला पार्टिकलची पोझिशन रेस्ट असते आणि म्हणून हिअर ॲट मीन पोझिशन दॅट द अँगल फाय इज 0. त्याच्या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आपण इथे π/2 कन्सिडर करणार. ॲज द पार्टिकल ऑसिलेट इट मूव टुवर्ड हिअर दॅट इज द राईट अँड सपोज दॅट पॉईंट इज हिअर एन पॉईंट आपण इथे कन्सिडर करणार. हिअर दॅट इज मूव टुवर्ड एन पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही पोझिशन आपण π/2 कन्सिडर करणार. आता पार्टिकल मूव फ्रॉम हिअर सपोज दॅट पॉईंट इज P. Here that the particle move from its mean position to N. And therefore again that move from N to P. म्हणजेच हा 0 to π/2 गेला आणि π/2 परत 0 जाणार. म्हणजेच टोटल डिस्टन्स किती झालं आता हे इथे पाय. टोटल डिस्टन्स पाय कारण 0 to π/2 आणि परत π/2 to 0 म्हणजे π/2 प्लस π/2 म्हणजे किती झालं पाय. आता पार्टिकल मीन पोझिशनपासून लेफ्टला मूव्ह होणार म्हणजे समजा तो एम पॉईंटकडे मूव्ह होणार. या एम पॉईंटकडे मूव्ह झाला म्हणजेच 180 प्लस इथे 90. 180 प्लस 90 इथे किती येईल 270 म्हणजेच किती 3π/2. आता पार्टिकल 0 to π/2 मूव्ह झाला. π/2 टू पुन्हा मीन पोझिशन पुन्हा तो एम पॉईंटला गेला म्हणजेच किती झालं परत 3π/2. आता एम पॉईंटपासनं परत तो ओ पॉईंटला आला म्हणजेच इथे किती ऑसिलेशन कंप्लीट झालं त्याचं 1 ऑसिलेशन म्हणजेच ते डिस्टन्स किती झालं 270 प्लस 90 दॅट इज 360 म्हणजेच किती 2π. 180 म्हणजे 1π 360 म्हणजे 2π. म्हणजेच इथे त्याचं जेव्हा तो ओ टू एन मूव्ह होईल आणि पुन्हा एन टू पी मूव्ह होऊन पी टू परत एमकडे आणि एमकडून परत जेव्हा पीकडे येईल तेव्हा त्याचं 1 ऑसिलेशन इथे काय होईल कंप्लीट होईल. आणि तेव्हा त्याने केलेला फेज अँगल किती असेल 2π असेल. इथे त्याचं 1 ऑसिलेशन कंप्लीट झाल्यावर पुन्हा जेव्हा तो पीपासून एनकडे मूव्ह होईल तेव्हा त्याचं सेकंड ऑसिलेशन स्टार्ट होईल. म्हणजेच इथे आपल्याला म्हणता येईल ऑसिलेशन रिपीट आफ्टर हिअर ωt प्लस फाय दॅट इज 2π रेडियन. म्हणजेच एक ऑसिलेशन कंप्लीट जेव्हा 2π अँगल जेव्हा होईल तेव्हा एक ऑसिलेशन कंप्लीट होईल आणि पुन्हा जेव्हा तो पुढे मूव्ह होईल तेव्हा सेकंड ऑसिलेशन स्टार्ट होईल. म्हणजेच ऑसिलेशन रिपीट आफ्टर ωt प्लस फाय. म्हणजेच हे एवढा जो अँगल जेव्हा तो कव्हर करेल म्हणजेच तो अँगल किती असेल 2π रेडियन तेव्हा ऑसिलेशन परत दुसरं ऑसिलेशन काय होईल स्टार्ट होईल. म्हणजेच तेव्हा ऑसिलेशन रिपीट होईल. अशा प्रकारे जेव्हा पार्टिकल SHM परफॉर्म करतो तेव्हा त्याचं ऑसिलेशन केव्हा रिपीट होतं आफ्टर ωt प्लस फाय किंवा तो फेज अँगल काय असेल 2π रेडियन.
आणि म्हणून आता इथे आपण ह्या ओमेगा टी प्लस फायवरून म्हणजेच ह्या फेजवरून आपण त्याची पोझिशन, व्हेलॉसिटी आणि ऑस्युलेशन नंबर इथे आपण स्पेशल केसेस त्याच्या अभ्यासणार आहोत. आता स्पेशल केसेसमध्ये केस फर्स्ट पाहू. आता इथे आपण ओमेगा टी प्लस फाय काय कन्सिडर केलेला आहे? थिटा. म्हणजेच ओमेगा टी प्लस फायच्या ऐवजी आपण इथे थिटा घेतला आहे आणि म्हणून या जागी आपण थिटाची व्हॅल्यू इथे कन्सिडर करणार. म्हणजेच समजा थिटा हा 0ला असेल, म्हणजेच त्याच्या मीन पोझिशनला असेल. थिटाचा हा अँगल जर 0 असेल म्हणजेच हा फेज अँगल, म्हणजेच ही फेज जेव्हा 0 असेल किंवा फेज अँगल 0 असेल तेव्हा थिटा कुठे असेल? पार्टिकल कुठे असेल? मीन पोझिशनला. आणि म्हणून अकॉर्डिंग टू दी स्टेट ऑफ ऑस्युलेशन पहिली थिंग त्याची पोझिशन. आणि म्हणून इथे जर थिटा 0 असेल तेव्हा पार्टिकलची पोझिशन, पहिली गोष्ट म्हणजे काय? पोझिशन. कुठे असेल पार्टिकल? त्याची पोझिशन म्हणजेच काय? तर तो मीन पोझिशनला असेल. मीन पोझिशनला असेल. सेकंड काय आहे? व्हेलॉसिटी डायरेक्शन. आता तो सुरुवातीला मीन पोझिशनकडे आहे. तो कुठे मूव्ह होणार आहे आधी सर्वात? तर त्याच्या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे मूव्ह होणार आहे. आणि म्हणून व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय येईल? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. व्हेलॉसिटीची डायरेक्शन पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, टुवर्ड पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तिसरी गोष्ट काय असेल? ऑस्युलेशन नंबर. आता हा थिटा 0 आहे. एक ऑस्युलेशन केव्हा कंप्लीट होतं? जेव्हा अँगल 2π होतो. मग हा थिटा 0 2πपेक्षा लहान आहे म्हणजे किती नंबरचं ऑस्युलेशन चालू आहे? मग फर्स्ट, म्हणजे पहिलंच ऑस्युलेशन चालू आहे. आणि म्हणून मीन पोझिशन, त्याची पोझिशन काय झाली? मीन पोझिशन. त्याची डायरेक्शन काय झाली? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि किती नंबरचं ऑस्युलेशन चालू आहे? फर्स्ट नंबरचं ऑस्युलेशन चालू आहे. म्हणजेच ह्या तिन्ही गोष्टीवरून आपण त्या पार्टिकलची फेज सांगू शकतो. म्हणजेच तो कुठे आहे? तर थिटा =0. म्हणजेच त्याची आपण स्टेट ऑफ ऑस्युलेशन ह्या तिन्ही गोष्टीवरून इथे सांगू शकतो. नाव केस सेकंड. आता फेज थिटा. फेज म्हणजेच काय इथे? थिटा. कारण ओमेगा टी प्लस फाय म्हणजेच काय आहे? फेज आहे. आणि म्हणून केस सेकंड म्हणजेच फेज थिटा =. आता थिटा आपण एक्स्ट्रीम पोझिशनला कन्सिडर करणार. म्हणजेच ते किती आहे? थिटा π/2. थिटा π/2 आहे. म्हणजेच त्याची पोझिशन काय झाली? कुठे आहे तो? एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. जेव्हा थिटा π/2 असतो तेव्हा तो कुठे असतो? त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला असतो. एक्स्ट्रीम पोझिशन. आता तो एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. आता व्हेलॉसिटीची डायरेक्शन, तो एक्स्ट्रीम पोझिशनकडून कुठे जाणार आहे? तर मीन पोझिशनकडे जाणार आहे. म्हणजेच मग इथे काय लिहिणार? टुवर्ड मीन पोझिशन. व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय? टुवर्ड्स मीन पोझिशन. म्हणजे जेव्हा थिटा फेज π/2 असेल तेव्हा तो कुठल्या पोझिशनला असेल? त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला असेल. आणि तो आता कुठे मूव्ह होईल? तो इकडे जाणार आहे का? नाही, तर तो कुठे मूव्ह होणार आहे? मीन पोझिशनकडे. म्हणजेच त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय झाली? टुवर्ड मीन पोझिशन. तिसरी गोष्ट म्हणजे काय? ऑस्युलेशन नंबर. आता थिटा π/2 असेल तर हा π/2 2πपेक्षा काय आहे? लहान आहे. म्हणजेच कितव्या नंबरचं ऑस्युलेशन चालू आहे? अजून पहिल्या नंबरचंच ऑस्युलेशन चालू आहे. कारण 2πपेक्षा π/2 लहान आहे. आणि एक ऑस्युलेशन केव्हा कंप्लीट होतं? जेव्हा थिटा 2π होतो तेव्हा एक ऑस्युलेशन कंप्लीट होतं. म्हणजेच हा थिटा अँगल जेव्हा 90 असेल तेव्हा पहिलंच ऑस्युलेशन अजून चालू आहे. तो त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. आणि आता त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठली असणार आहे? टुवर्ड मीन पोझिशन असणार आहे. नाव दिस इज सेकंड.
नाव केस थर्ड, तिसरी केस थर्ड. आता पुन्हा पार्टिकल मीन पोझिशनला आला. मीन पोझिशनला आला म्हणजेच काय, तर 0 to π/2, π/2 टू परत π/2, π/2 टू π/2 म्हणजेच किती, 180. हा इथे थिटा किती झाला, 180 म्हणजेच किती, पाय रेडियन, म्हणजेच पाय रेडियन. आता इथे पुन्हा आपण मग पाय रेडियनला त्याची पोझिशन परत काय झाली, मीन पोझिशन. पार्टिकल कुठल्या पोझिशनला आला, परत मीन पोझिशनला आला. सेकंड, व्हेलॉसिटीची डायरेक्शन. आता तो कुठे मूव्ह होणार आहे, इथे आला तो ह्या आता निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे मूव्ह होणार आहे. कारण इकडची त्याची ही डायरेक्शन आपण काय कन्सिडर केली आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि म्हणून तो मीन पोझिशनला येऊन आता तो एम पॉईंटकडे मूव्ह होईल, म्हणजेच निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. म्हणजेच आता तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे मूव्ह होणार आहे. आणि म्हणून डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इज व्हॉट, टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ही त्याची निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन झाली. ऑस्युलेशन नंबर. आता थिटा हा पाय आहे, तो 2πपेक्षा लहान, म्हणजेच परत एक नंबरचंच ऑस्युलेशन, फर्स्ट नंबरचंच ऑस्युलेशन चालू आहे. म्हणजेच थिटा जेव्हा पाय असेल तेव्हा त्याचं फर्स्ट नंबरचंच ऑस्युलेशन आहे. आणि म्हणून हा फेज जर पाय असेल तर त्यावरून आपण त्या पार्टिकलची स्टेट ऑफ ऑस्युलेशन सांगू शकतो. स्टेट ऑफ ऑस्युलेशन सांगतो म्हणजेच त्याची मीन, आपण त्याची पोझिशन सांगू शकतो, त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन सांगू शकतो आणि त्याचं ऑस्युलेशन नंबर आपण सांगू शकतो. आता चौथी केस. इथे थिटा 0 झाला, थिटा π/2 झाला, थिटा 180 झाला. आता π/2 कडून परत π/2 म्हणजे त्याची व्हॅल्यू झाली पाय. आता पायकडून तो परत एम पॉईंटला आला. एम पॉईंटला आला म्हणजेच परत त्याच्यात किती मिळवले आपण, π/2, म्हणजेच π/2 प्लस π/2 प्लस π/2 म्हणजेच किती, 3π/2. 3π/2 म्हणजेच ही त्याची आपण निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कन्सिडर केलेली आहे. मग पार्टिकल आता ह्या एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजेच एम पॉईंटला तो आला. आणि म्हणून थिटा झाला 3π/2. थिटा किती झाला, 3π/2. ही चौथी केस आपण इथे लिहिणार. चौथी केस आता आपण इथे कन्सिडर करणार. थिटा इज 3π/2 म्हणजेच थिटा 3π/2ला इथे आहे. म्हणजेच अँगल किती झाला, 270. 3π/2 म्हणजेच 270. म्हणजेच पार्टिकल कुठल्या पोझिशनला आहे, त्याची पोझिशन काय, दॅट इज द एक्स्ट्रीम पोझिशन. आणि म्हणून एक्स्ट्रीम पोझिशन. आता व्हेलॉसिटी डायरेक्शन. व्हेलॉसिटी डायरेक्शन, पार्टिकल इकडे मूव्ह होईल का, नाही, तर तो कुठे मूव्ह होईल, परत मीन पोझिशनकडे. आणि म्हणून ही त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय झाली, टुवर्ड मीन पोझिशन. टुवर्ड मीन पोझिशन त्याची डायरेक्शन झाली. तिसरी गोष्ट कोणती माहिती पाहिजे आपल्याला स्टेट ऑफ ऑस्युलेशनसाठी, ऑस्युलेशन नंबर. ऑस्युलेशन नंबर 3π/2, 2πपेक्षा काय आहे, लहान आहे, म्हणजेच अजून फर्स्ट ऑस्युलेशन चालू आहे. म्हणजेच हे झालं फर्स्ट ऑस्युलेशन. देअरफॉर हिअर दॅट इज फ्रॉम दिस, म्हणजेच आपल्याला जर थिटा 3π/2 हा फेज अँगल जर असेल तर त्यावरून आपण त्या पार्टिकलची स्टेट ऑफ ऑस्युलेशन सांगू शकतो. म्हणजेच त्या पार्टिकलची पोझिशन सांगू शकतो. तो पार्टिकल कुठल्या व्हेलॉसिटीची त्याची डायरेक्शन आहे ते आपण सांगू शकतो आणि त्याचा ऑस्युलेशन नंबर आपण सांगू शकतो. म्हणजे ज्यावरून आपण त्याची स्टेट ऑफ ऑस्युलेशन सांगू शकतो. अँड देअरफॉर दॅट इज द फेज और दॅट इज द फेज अँगल इन SHM. आता आपण पाचवी केस पाहणार आहोत. आता फिगरसाठी आपण पाचवी केस इथेच पाहू. वेन थिटा इज, आता 3π/2 कडून तो कुठे मूव्ह झाला, परत मीन पोझिशनकडे मूव्ह झाला. म्हणजेच 3π/2 प्लस π/2 म्हणजेच तो अँगल किती झाला थिटा, 2π. म्हणजेच त्याने किती अँगल कंप्लीट केला, 360 डिग्री. 2π रेडियन म्हणजेच किती, 360 डिग्री. म्हणजेच त्याचं परत एक ऑस्युलेशन इथे कंप्लीट झालेलं आहे. मग आता हे सांगण्यासाठी आपण परत पोझिशन, व्हेलॉसिटी डायरेक्शन आणि ऑस्युलेशन नंबर लिहिणार. मग आता पहिले पोझिशन म्हणजेच
तो कुठे आला आता त्याच्या 360 पूर्ण केल्यावर? म्हणजेच मीन पोझिशनला. म्हणजेच 360 जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तो कुठे असेल? त्याच्या मीन पोझिशनला असेल. सेकंड, त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन. आता व्हेलॉसिटीची डायरेक्शन तो परत कुठे मूव्ह होईल? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे मूव्ह होईल. आणि म्हणून त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय येईल? टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. टुवर्ड पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि तिसरं म्हणजे काय? ऑस्युलेशन नंबर. आता एक ऑस्युलेशन कंप्लीट झालं इथे 2π आणि सेकंड स्टार्ट झालं, म्हणजेच ऑस्युलेशन नंबर किती येईल इथे? 360ला सेकंड. ऑस्युलेशन नंबर सेकंड. या पद्धतीने जर आपण फेज किंवा फेज अँगल इथे आपल्याला माहिती असेल तर त्यावरून आपण त्याची स्टेट ऑफ ऑस्युलेशन डिस्क्राईब करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो किंवा सांगू शकतो. आणि त्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. त्या पार्टिकलची पोझिशन, त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी डायरेक्शन आणि त्या पार्टिकलचा ऑस्युलेशन नंबर जर माहीत असेल तर आपण तो पार्टिकलची स्टेट ऑफ ऑस्युलेशन आपण सांगू शकतो. यावरून आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. दॅट इज हिअर फेज अँगल थिटा इज सपोज दॅट इज 800 डिग्री. जर थिटा किंवा फेज अँगल 800 डिग्री दिला असेल तर पार्टिकलची स्टेट ऑफ ऑस्युलेशन काय असेल हे या एक्झाम्पलवरून समजून घेऊया. आता इथे थिटा 800 दिला आहे. हा 800 आपण ह्या पद्धतीने स्प्लिट करून घेणार. हिअर दॅट इज द 720 + 80. 720 का? तर हे 360च्या रेंजमध्ये येतात आणि म्हणून 360 × 2 दॅट इज 720 + 80. 360 म्हणजेच किती? 2π. 2π × 2 + 80. 2π × 2. 2π × 2 म्हणजेच इथे 2 ऑस्युलेशन कंप्लीट झाले. 2π म्हणजे एक ऑस्युलेशन × 2 म्हणजेच 2 ऑस्युलेशन कंप्लीट झाले. आणि +80. +80 म्हणजेच 2 ऑस्युलेशन कंप्लीट होऊन +80 डिग्री तो पार्टिकल पुढे गेलेला आहे. +80 म्हणजेच किती? 2π आणि 2 ऑस्युलेशन कंप्लीट झाले म्हणजेच पूर्ण 2 ऑस्युलेशन कंप्लीट होऊन परत तो +80 पुढे गेला आहे. म्हणजे हा कुठे गेलेला आहे पार्टिकल? टुवर्ड पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. कारण इथे एक्स्ट्रीम पोझिशनला किती आहे? 90. मग +80 म्हणजेच तो ह्या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनच्या जवळच आहे. म्हणजेच तो मीन पोझिशनपासून तो कुठे गेलेला आहे? टुवर्ड पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे गेलेला आहे. म्हणजेच यावरून आपण त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन सांगू शकतो. तो कुठे आहे? टुवर्ड पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि ऑस्युलेशन नंबर किती आहे? 2π कंप्लीट झाला. 2 ऑस्युलेशन कंप्लीट झाले आणि तिसरं ऑस्युलेशन स्टार्ट झालेलं आहे. 2π × 2 म्हटलेलं आहे. म्हणजेच तिसरं ऑस्युलेशन स्टार्ट झालेलं आहे. म्हणजेच ऑस्युलेशन नंबर काय येईल? थर्ड. त्याची पोझिशन लिहू शकतो. पोझिशन कुठे आली? नियर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. कुठे आहे तो? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन जवळ आहे. जेव्हा थिटा 800 आहे म्हणजेच त्याचा फेज अँगल 800 आहे तेव्हा पार्टिकलची स्टेट ऑफ ऑस्युलेशन इथे एक्सप्लेन करत आहोत. मग त्याची पोझिशन कुठे आहे? तो +80 म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशनच्या जवळ म्हणजेच नियर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन जवळ तो आहे. त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठे आहे? टुवर्ड पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. कुठल्या बाजूला आहे? टुवर्ड पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनकडे तो चालला आहे म्हणजेच त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय झाली? टुवर्ड पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता इथे 2π × 2 आलं. 2π × 2 म्हणजेच 2 ऑस्युलेशन कंप्लीट झाले आणि + वर 80 म्हणजे तिसरं ऑस्युलेशन स्टार्ट झालं. म्हणजेच ऑस्युलेशन नंबर किती? थर्ड. म्हणजेच इथे आपण थिटा जर 800 आपल्याला मिळाला तर त्यावरून आपण त्याची स्टेट ऑफ ऑस्युलेशन सांगू शकतो. म्हणजेच त्याची आपण पोझिशन, व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि ऑस्युलेशन नंबर वरून आपण त्याची
जी काही स्टेट ऑफ ऑस्युलेशन आहे ते आपण इथे सांगू शकतो.